येस, आता प्रेझेंटी मार्क करू शकता तुम्ही. Okay, done? Yes, all of you done with your presenting? Now we are going to start with see fourth lesson start करणार आहोत आपण थर्ड स्टँडर्डचा आणि फोर्थ स्टँडर्डचा ऑलरेडी फोर्थ लेसन जो आपण त्या दिवशी संपवलेला आहे. ओके, तर सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे आता शिकवताना. आय एम स्टार्टिंग विथ थर्ड स्टँडर्ड, पण दोन्ही स्टँडर्डच्या मुलांनी लक्ष द्यायचं आहे. ओके, बघा तुमच्या लेसनचं नाव आहे डायरेक्शन अँड मॅप्स. डायरेक्शन म्हणजे काय? दिशा. आपण म्हणतो की नाही ईस्ट वेस्ट, येस, साऊथ नॉर्थ, यांना सगळ्यांना काय म्हणायचं? या सगळ्या काय झाल्या? डायरेक्शन्स. आणि मॅप्स म्हणजे नकाशा. मॅप असतो की नाही आपल्या बुक मध्ये? येस, बघा हा, बघा हा इथे दिसतोय तुम्हाला, या ग्रीन बोर्डच्या बाजूला आहे ना, तो आहे आपल्या इंडियाचा मॅप. ओके, मॅप म्हणजे नकाशा. आणि कोण कुठे उभा आहे, तुमच्या कोणत्या हाताकडे कोणती दिशा आहे, त्या दिशांना म्हणायचं आपण डायरेक्शन्स. ओके, तर आता आपण शिकूया. बघा, स्टँडिंग टू इक्वल इन द क्लासरूम फेसिंग इच अदर. ही मुले कसे वर्गात उभी आहेत, क्लासरूम मध्ये उभी आहेत. बघा, दोन लाईन्स बनवल्या आहेत त्यांनी, एकमेकांच्या तोंडासमोर ते उभे आहेत वर्गामध्ये. दिसतंय तुम्हाला चित्रात? येस, सांगा मला. कॅन यू सी द पिक्चर? Yes, the boys and girls are standing. Yes, okay. They are standing facing each other. ते कसे उभे आहेत? एकमेकांच्या समोरासमोर उभे आहेत. Now tell the girl or boy standing in front of you the answer to the following question. मग आता आपल्या समोर उभ्या असलेल्या मुलीला किंवा मुलाला खालील प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगायची आहेत. बघा, ऑन विच साइड ऑफ यू इज द ब्लॅकबोर्ड. वर्गाचा फळा तुमच्या कोणत्या बाजूला आहे? बघा, इथे आता आपण स्कूलमध्ये नाही आहोत किंवा क्लासमध्ये आपण समोरासमोर पण नाही आहोत, त्यामुळे आपण ही ऍक्टिव्हिटी कॅरी आउट करू शकत नाही. पण जर तुम्ही कॅरी आउट करता आली तर जेव्हा तुमचे स्कूल चालू होतील तेव्हा ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला घेतली जाईल. ओके, मग इथे काय विचारलं आहे की फळा कोणत्या बाजूला आहे? ऑन विच साइड ऑफ यू इज द मेन डोअर ऑफ द क्लासरूम. वर्गाचा मुख्य दरवाजा तुमच्या कोणत्या बाजूला आहे? ऑन विच साइड ऑफ यू इज द टीचर्स टेबल. शिक्षकांचे टेबल तुमच्या कोणत्या बाजूला आहे? ही सगळी प्रश्नांची उत्तरं आपण जर तिथे उभे असू तर आपल्याला देता येतील. बरोबर? युअर आन्सर अँड द आन्सर्स ऑफ द गर्ल और बॉय इन फ्रंट ऑफ यू आर डिफरंट. बघा, तुम्ही जर ह्या बाजूला, ओके, फर्स्ट रोला जर तुम्ही उभे असाल तर तुम्ही म्हणणार की हा जो फळा आहे, ब्लॅकबोर्ड आहे, तो तर माझ्या लेफ्ट हँडला आहे. पण तुमच्या समोर जी मुलगी किंवा मुलगा उभा असणार ते काय म्हणणार? नाही, हा ब्लॅकबोर्ड माझ्या राईट हँडला आहे. बरोबर? येस, समजलं तुम्हाला? जेव्हा तुम्ही एकमेकांच्या समोरासमोर उभे राहता तेव्हा तुमचा लेफ्ट राईट या कन्सेप्ट बदलून जातात. जो तुमचा राईट असतो तो तुमच्या समोर असणाऱ्या व्यक्तीचा लेफ्ट असतो, आणि जो तुमचा लेफ्ट असतो तो तुमच्या समोर असणाऱ्या व्यक्तीचा राईट असतो. ओके, जी बाजू तुमची उजवी असते ती समोरच्या व्यक्तीची डावी बाजू असते, आणि जी बाजू तुमची डावी बाजू असते ती समोरच्या व्यक्तीची उजवी बाजू असते. ओके, म्हणजेच यामध्ये काय होणार? युअर आन्सर्स अँड द आन्सर्स ऑफ द गर्ल और बॉय in front of you are different, aren't they? Why is this so? If the blackboard is to your right, it will be to the left of the girl or boy standing in front of you. If the blackboard is behind you, it will be in front of the girl or boy facing you. बघा, तुमची आणि तुमच्या समोरच्या मुलाची किंवा मुलीची उत्तरं वेगवेगळी असतील, ती एकमेकांना मिळणारी नसतील. असं का असेल? बघा, जर फळा तुमच्या उजव्या बाजूला असेल तर तो तुमच्या समोरच्या मुलाच्या किंवा मुलीच्या डावीकडे असेल, आणि समजा फळा तुमच्या मागच्या बाजूला असेल तर तो तुमच्या समोरच्या मुलाच्या किंवा मुलीच्या पुढच्या बाजूला असेल. बरोबर की नाही? In the same way,
Your answers about the main door and the teacher's table will also be different from house those of the girl boy facing you. अशाच प्रकारे जो काही मुख्य दरवाजा आहे किंवा शिक्षकांचा टेबल आहे हे सुद्धा तुम्ही एका दिशेला सांगाल तर तुमच्या समोर जो मुलगा किंवा मुलगी उभी असेल ते वेगळ्या दिशेला सांगतील. येस. It is difficult to make out the location of an object based on answers like on the right, on the left, in front of and behind. म्हणूनच उजवीकडे आहे, डावीकडे आहे, पुढे आहे किंवा मागे आहे. अशी जर उत्तर आपण दिली तर एखादी वस्तू नेमकी कुठे आहे, कोणत्या बाजूला आहे हे नक्की सांगता येणार नाही. कारण जर तुम्ही एक लेफ्टला सांगाल तर तुमचा जो समोर उभा असलेला फ्रेंड आहे तो राईटला सांगेल. बरोबर. Therefore, in order to tell exactly where is an object is located, we use direction. म्हणूनच एखादी वस्तू कोणत्या दिशेला कुठे आहे हे सांगण्यासाठी आपण डायरेक्शनचा म्हणजे दिशांचा उपयोग करतो. ओके. अंडरस्टूड. येस. इथपर्यंत समजलं तुम्हाला आपण डायरेक्शन्सचा वापर का करतो. ओके. सी इथे तुम्हाला काही बघा येलो मार्किंग मध्ये दिशा दाखवलेल्या आहेत. ओके. डायरेक्शन्स दाखवलेले आहेत. ईस्ट ईस्टच्या समोरची बाजू असते ती वेस्ट असते आणि नॉर्थ वर आणि खाली साऊथ. ओके. पश्चिम वेस्ट म्हणजे पश्चिम, नॉर्थ म्हणजे उत्तर, ईस्ट म्हणजे पूर्व आणि साऊथ म्हणजे दक्षिण. येस. बघा. Now we will use directions to find the answers to the same question. With your teacher's help, write the names of the four main directions on the walls of your classroom. Now stand facing each other again. Sorry. Tell each other the direction in which the blackboard, main door and teacher's table are located. बघा. मग आता तुम्ही लेफ्ट राईटला न सांगता जर तुम्ही ह्याचा वापर केला, डायरेक्शनचा वापर केला, दिशांचा वापर केला तर तुम्हाला सांगता येईल ब्लॅकबोर्ड कोणत्या बाजूला आहे. मग सांगा मला ब्लॅकबोर्ड कोणत्या डायरेक्शनला आहे. बघा तिथे डायरेक्शन लिहिलेले आहेत वरती. ब्लॅकबोर्ड कोणत्या डायरेक्शनला आहे सांगा. येस सार्थक. वेस्ट. येस. ब्लॅकबोर्ड आहे वेस्टला म्हणजेच पश्चिमेला. आणि मेन डोअर त्याच्या बाहेरून झाड दिसते बघा हा आहे मेन दरवाजा. तो कोणत्या दिशेला आहे सांगा मला. कोणत्या डायरेक्शनला आहे. वेदांग सांग. नॉर्थ. येस. नॉर्थ म्हणजे उत्तर. ओके. नाव सी. आता तुमच्या सगळ्यांचे आन्सर सेम आले की नाही. आता तुम्ही सांगितलं का लेफ्टला आहे. जर वेदांगने सांगितलं असतं लेफ्टला तर सार्थक जर वेदांच्या समोर उभा असता तर सार्थकच्या राईट साईडला आलं असतं. बरोबर. पण आता तुम्ही काय सांगितलं मला डायरेक्टली डायरेक्शन्स सांगितले त्यामुळे तुमचे सगळ्यांचे आन्सर सेम आले. नाव युअर आन्सर अँड द आन्सर्स ऑफ गर्ल और बॉय फेसिंग यू विल बी दी सेम. आता तुमचं उत्तर आणि तुमच्या समोर असणाऱ्या मुलाचं किंवा मुलीचं उत्तर हे सारखंच असणार आहे. डायरेक्शन्स कॅन बी यूज टू टेल एक्झॅक्टली वेअर अन ऑब्जेक्ट इज लोकेटेड. मग कोणती वस्तू कोणत्या बाजूला आहे हे आपण दिशांचा उपयोग करून सांगू शकतो. ओके. मग आता या दिशांचा उपयोग करता आला पाहिजे त्यासाठी आपल्याला या दिशा कोणत्या आहेत डायरेक्शन्स कोणत्या आहेत ते शिकलं पाहिजे की नाही. येस. मग ते कसं शिकायचं बघा. बघा तो मुलगा कुठे उभा आहे. उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे. बरोबर. सूर्य उगवतो ती दिशा कोणती असते. पूर्व दिशा असते माहिती आहे ना तुम्हाला. ईस्ट असते. वेअर सन रायझेस ऍट ईस्ट. ओके. अँड सन सेट्स ऍट वेस्ट. सूर्य उगवतो पूर्वेला आणि मावळतो पश्चिमेला हे लक्षात ठेवायचं. मग बघा तो मुलगा जेव्हा उगवत्या सूर्याकडे उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे तेव्हा त्याच्या समोरची डायरेक्शन कोणती आहे ईस्ट आणि त्याच्या मागे आहे वेस्ट. ओके.
आणि त्याच्या राईट साइडला आहे साऊथ आणि लेफ्ट साइडला आहे नॉर्थ. अंडरस्टूड? सी, the four main directions are east, west, north and south. How do we find them? मेन डायरेक्शन्स कोणकोणत्या आहेत? कोणकोणत्या दिशा आहेत? ईस्ट पूर्व, वेस्ट पश्चिम, नॉर्थ उत्तर, साऊथ दक्षिण. ओके, अँड हाऊ डू वी फाइंड देम? आता आपण त्यांना कसं ओळखायचं बघा. सी, the direction in which the sun rises is the east. सूर्य ज्या बाजूने उगवतो ती कोणती दिशा असते? पूर्व दिशा असते. द डायरेक्शन इन विच द सनसेट इज द वेस्ट. आणि सूर्य ज्या बाजूला मावळतो ती पश्चिम दिशा असते. मग आता उद्या सकाळी जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडाल, जर लवकर बाहेर पडलात तर सूर्य ज्या बाजूने उगवलेला दिसेल ती तुमची कोणती दिशा असणार आहे? कोणती डायरेक्शन असणार आहे? लिहा चॅट बॉक्स मध्ये, लिहा. सूर्य ज्या बाजूने उगवेल ती तुमची कोणती डायरेक्शन असणार आहे? सार्थक सांग. स्वराज दिला ना, ईस्ट. येस, इट्स ईस्ट. स्वराज तू सांग, सूर्य ज्या बाजूने उगवेल ती कोणती दिशा असणार आहे? पूर्व. येस, ईस्ट म्हणजे पूर्व दिशा. ओके, तर आता पहा, द डायरेक्शन इन विच द सन सेट्स इज द वेस्ट. आणि त्याच्या विरुद्ध दिशा म्हणजे पूर्व, ज्या ठिकाणी सूर्य मावळतो ती असणार आहे पश्चिम दिशा, वेस्ट. ओके, ईस्ट अँड वेस्ट आर अपोजिट टू इच अदर. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम या दिशा एकमेकींच्या अपोजिट म्हणजे समोरासमोर असतात. इफ वी स्टँड फेसिंग ईस्ट, द वेस्ट इज बिहाइंड अस. आपण जर उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभे राहिलो म्हणजे पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिलो, ईस्ट कडे तोंड करून उभे राहिलो, तर आपल्या मागे जी दिशा असेल, आपल्या मागे जे डायरेक्शन असेल ते असेल वेस्ट म्हणजेच पश्चिम. ओके, at that same time the north is to left and the south is to right. आणि तिथेच त्याच ठिकाणी उभे राहून आपल्या डाव्या बाजूला असणार आहे नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा आणि उजव्या बाजूला असणार आहे साऊथ म्हणजे दक्षिण दिशा. ओके, समजलंय? सांगा मला, समजलं सगळ्यांना? बघा एकदा मी परत सांगते, सूर्य ज्या ठिकाणी उगवतो त्या दिशेला काय म्हणायचं आहे? ईस्ट म्हणजे पूर्व. आणि ईस्टच्या अपोजिटची दिशा असते वेस्ट म्हणजे सूर्य ज्या ठिकाणी मावळतो तिला म्हणायचं आहे पश्चिम. आणि त्याच ठिकाणी उभे राहून तुमच्या डाव्या बाजूला जी दिशा असणार आहे ती असणार आहे नॉर्थ म्हणजे उत्तर. आणि तुमच्या उजव्या हाताला जी दिशा असणार आहे ती असणार आहे साऊथ म्हणजे दक्षिण. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? सांगा, उभं राहिल्यावर समोर कोणती असणार आहे? सूर्य जिथे उगवणार ती कोणती दिशा? रिद्धी, रिद्धी. यस टीचर. ओके, सूर्य जिथे उगवणार तर ती कोणती डायरेक्शन असणार आहे? ईस्ट. वेअर द सन रायझेस, सूर्य कोणत्या डायरेक्शनला उगवतो? बघ इमेज मध्ये, बघ त्या पिक्चर मध्ये दिसतंय ना कोणती दिशा आहे तिथे, कोणतं डायरेक्शन आहे? ईस्ट. येस, ईस्ट. ओके, नाव गार्गी. गार्गी, व्हॉट इज अपोजिट टू ईस्ट? विच डिरेक्शन विल बी अपोजिट टू ईस्ट? ईस्टच्या अपोजिट कोणते डायरेक्शन असणार? वेस्ट. वेस्ट, गुड. आणि तुम्ही त्याच प्लेसवर उभे असाल तर तुमच्या लेफ्ट हँडला डाव्या बाजूला वेदांग कोणती दिशा असेल? डाव्या बाजूला नॉर्थ. येस. अँड सार्थक, उजव्या बाजूला राईट हँडला कोणती डिरेक्शन असेल, कोणती दिशा असेल? साऊथ. व्हेरी गुड. नाव यू ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड. समजलं कसं दिशा ओळखणार? येस, सांगा मला, समजलंय? ओके, आता ही ऍक्टिव्हिटी कधी ट्राय करणार? ट्राय दिस ऍक्टिव्हिटी इन द ओपन सनराईज. जेव्हा सूर्य उगवताना तुम्हाला दिसेल तेव्हा सूर्योदयाच्या वेळी ही ऍक्टिव्हिटी करून पाहायची आहे.
इट विल हेल्प यू टू अंडरस्टँड डिरेक्शन्स बेटर. सूर्योदय होताना जर तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करून पाहिलीत तर तुम्हाला दिशा समजून घ्यायला सोपं जाईल. ओके, करणार ना सगळे? नाव व्हॉट इज सी. आता आपल्याला काय सांगायचं, फ्रेम दिस म्हणजे चौकटीची गंमत. बघा, आपलं घर आहे आणि काहीतरी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी सांगितली. बघा, अ लार्ज फ्रेम इज गिवन बिलो. युअर हाऊस इज ऍट द सेंटर ऑफ द फ्रेम. खाली आपल्याला एक मोठी चौकट दिली आहे आणि असं समजायचं की हे आपलं घर आहे. जे मधलं मधीच आहे त्या चौकटीच्या मधोमध जे घर आहे ते आपलं आहे. ओके, द फ्रेम हॅज अ येलो स्ट्रीप ऑन इच ऑफ इट्स फोर साइड्स फॉर रायटिंग द डायरेक्शन. आणि या चौकटीच्या चार बाजूंना असे येलो येलो कलरचे तुम्हाला पट्टे दिसतात का? बघा, 1 2 3 आणि 4 असे हे चार पट्टे आहेत. त्यामध्ये काय करायचं आहे आपण? बघा, ऑफ इट्स फोर साइड्स फॉर रायटिंग दी डायरेक्शन. त्या पट्ट्यांमध्ये आपल्याला दिशा लिहायच्या आहेत. ओके, बघा आता, ऑन विच साइड ऑफ युअर हाऊस डज द सन राईज. आता तुमच्या घरानुसार तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे सगळ्यांचं वेगवेगळं असणार. कोणाच्या घराच्या समोरच्या दरवाज्यातून सूर्य उगवताना दिसेल, तर कोणाच्या घराच्या पाठीमागून सूर्य उगवताना दिसेल. मग आपण लक्षात ठेवायचं आहे, ऑन विच साइड ऑफ युअर हाऊस डज द सन राईज. आपल्या घराच्या कोणत्या बाजूला सूर्य उगवतो? जर समोर उगवत असेल तर ती असणार आहे तुमची ईस्ट. ओके, ती तुमची पूर्व दिशा असणार आहे. जर तुमच्या घराच्या मागून सूर्य उगवत असेल तर ती तुमची ईस्ट असणार आहे. दॅट विल बी युअर ईस्ट, पूर्व दिशा. ओके, सी म्हणजे दॅट साइड इज द ईस्ट. ज्या कोणत्याही बाजूने, घराच्या तुमच्या कोणत्याही बाजूने सूर्य उगवत असेल ती तुमची आहे ईस्ट, पूर्व दिशा. In yellow strip on the side of the house where the sun rises, right east. In the strip on the side opposite to east, right west. मग तिथे काय करायचं आहे, ज्या ठिकाणी आता समज हे घर आहे आणि या घराच्या दरवाजाच्या तोंडाजवळ, दरवाजाच्या समोर जर सूर्य उगवत असेल तर इथे तुम्ही काय लिहिणार? ईस्ट. ओके, आणि इथे ईस्ट लिहिल्यामुळे या विरुद्ध दिशेला ही आहे अपोजिट, इथे तुम्ही लिहिणार वेस्ट. ओके, येस, ईस्ट आणि वेस्ट समजलंय कसं लिहायचं आहे? आपल्या घराच्या ज्या दिशेने सूर्य उगवताना आपल्याला दिसेल दॅट वुड बी अवर ईस्ट म्हणजे पूर्व दिशा, अँड अपोजिट टू दॅट विल बी अ वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा. येस, ना आता नॉर्थ आणि साऊथ कसं लिहिणार बघा. नॉर्थ अँड साऊथ विल बी रिटन इन द रिमेनिंग टू स्ट्रीप. थिंक केअरफुली वेअर दे शुड बी अँड राईट डाऊन द वर्ड्स इन द प्रॉपर स्ट्रीप. आणि आता याच्यानुसार आता काय करायचं आहे, आपण ईस्ट वेस्ट तर केलं. ईस्ट वेस्ट करताना सूर्याकडे तोंड करून उभं राहायचं आहे, ईस्ट कडे तोंड करून उभं राहायचं आहे. तुमच्या लेफ्ट हाताला जी येईल ती नॉर्थ असणार आहे आणि आणि राईट हँडला जी येईल ती साऊथ असणार आहे. अशा प्रकारे इथे तुम्ही तुमच्या घराला कन्सिडर करून तुमच्या घराच्या कोणत्या बाजूने सूर्य दिसतो त्या दिशेला ईस्ट नाव देऊन नंतर त्याच्या अपोजिटला वेस्ट नाव द्यायचं आहे. लेफ्ट हँडला असेल ती नॉर्थ असेल आणि राईट हँडला असेल ती साऊथ असेल. येस, अंडरस्टूड टिल हियर? समजलं सगळ्यांना इथपर्यंत? येस, टेल मी, डू यू ऑल हॅव अंडरस्टूड? ओके, चला थर्ड स्टँडर्ड नावं लिहा. चार ज्या दिशा आपण शिकलो त्यांची नावे लिहा. मराठी आणि इंग्लिश दोन्ही मधून लिहायची आहेत. मराठी इंग्लिश दोन्ही भाषेतून. जसं ईस्ट पूर्व, वेस्ट पश्चिम, लाईक दिस. ओके, नाव फोर्थ स्टँडर्ड, पे अटेन्शन ओव्हर हिअर. आपण लास्ट लेक्चर मध्ये पाणी साठवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या होत्या. जशा जुने काळी कशा प्रकारे पाण्याची साठवण केली जायची, आता कशा प्रकारे पाण्याची साठवण केली जाते, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. येस, आठवते तुम्हाला? सांगा त्याचे एक्झाम्पल. पाणपोई, आड, विहीर, डॅम. ओके, हे सगळे एक्झाम्पल आपण घेतले होते, तुम्हाला आठवत असेल तर. ओके, येस. Now we are going to start with your fourth lesson that is also related to water. Okay, आता आपण तुमचं चौथा लेसन स्टार्ट करणार आहोत.
तो सुद्धा पाण्याशीच रिलेटेड आहे. व्हॉट इज द नेम? वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. ओके, वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग म्हणजे पिण्यायोग्य पाणी, जे पाणी आपण पिऊ शकतो अशा पाण्याबद्दल आपल्याला काहीतरी माहिती घ्यायची आहे. ओके, जी या धड्यात आपल्याला दिलेली आहे. पिण्यायोग्य पाणी किंवा पिण्याचे पाणी. ओके, नाव विल स्टार्ट. बघा इथे एक ऍक्टिव्हिटी दिसते तुम्हाला, बघूया काय आहे ती. टेक अ ग्लास हाफ फुल ऑफ वॉटर, ऍड अ स्पूनफुल ऑफ शुगर टू इट अँड स्टड इट विथ अ स्पून. एका काचेच्या ग्लासामध्ये अर्ध्यापर्यंत पाणी घ्यायचं आहे आणि ते त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकून चमच्याने ढवळायचे आहे. काय होतं बघा, सी व्हॉट चेंज टेक्स प्लेस. काय होणार सांगा? काय होणार? एका काचेच्या ग्लासामध्ये अर्ध्यापर्यंत पाणी घेऊन त्यात जर आपण 1 चमचा साखर टाकून ती ढवळली तर काय होणार सांगा? येस, पाण्यामध्ये साखर टाकल्यावर तिला चमच्याने तुम्ही ढवळलं तर काय होणार? कोण सांगणार? येस गार्गी. साखर विरघळणार. येस, साखर विरघळून जाईल. रिपीट दिस एक्सपेरिमेंट विथ each of the substances mentioned below. आणि ह्या एक्सपेरिमेंटला काही दुसरे अजून पदार्थ घेऊन सुद्धा करायचं आहे. काय, कोणकोणते ते पदार्थ आहेत? कॉमन सॉल्ट, आपलं साधं मीठ, हनी, मध, वॉशिंग सोडा, धुण्याचा सोडा, पावडर्ड ॲलम, तुरटीची पूड, सँड, वाळू, व्हीट फ्लोअर, गव्हाचं पीठ, सॉडस्ट, लाकडाचा भुसा, टर्मरिक पावडर, हळद, अँड सम ऑइल आणि तेल. ओके, आणि व्हॉट वी हॅव टू डू, सी व्हॉट डू वी सी. आणि आपण हे सगळे पदार्थ एक एक करून पाण्यात मिक्स करून ढवळण्याचा प्रयत्न केला, पाण्यात टाकून ढवळण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय दिसेल? बघा, काय आढळून येईल आपल्याला? शुगर, सॉल्ट, वॉशिंग सोडा, ॲलम, डिसॅपिअरिंग वॉटर. आपल्याला काय समजतं की साखर, मीठ, धुण्याचा सोडा आणि तुरटीची पूड हे जे काही पदार्थ आहेत हे पाण्यात विरघळून गेले, नाहीसे झाले. पाण्यात टाकल्यावर थोड्या वेळाने त्यांना ढवळल्यावर ते आपल्याला दिसेनासे झाले. दे डिझॉल्व कम्प्लिटली इन वॉटर म्हणजेच काय, ते पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळले. बट sand, sawdust, turmeric powder, oil do not disappear even on stirring. They do not dissolve. पण वाळू, गव्हाचं पीठ, लाकडाचा भुसा, हळद पूड, तेल हे पदार्थ पाण्यामध्ये विरघळले नाही. ढवळल्यावरही ते पाण्यात तसेच राहिले. ओके, they do not dissolve. ते विरघळले नाही. What does this tell us? यावरून आपल्याला काय कळतं? Some substances dissolve in water while some substances do not. काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत. ओके, the substance that dissolves in water spread throughout the water. जो पदार्थ पाण्यामध्ये विरघळतो तो पूर्णपणे पाण्यात पसरत असतो. When salt dissolves in water, the water in the container tastes salty. म्हणूनच जेव्हा तुम्ही पाण्यात मीठ टाकून ढवळता तेव्हा ते पाणी चवीला खारट लागतं, हो की नाही? Yes or no? Like that, when sugar dissolves, the water tastes sweet. आणि जेव्हा तुम्ही पाण्यात साखर टाकून ती विरघळवता तेव्हा ते पाणी गोड लागतं. येस, येस और नो? ओके, तर बघा, हिअर यू हॅव अ न्यू टर्म, सोल्युशन. सोल्युशन ज्याला मराठीत द्रावण असं म्हणतात. ओके, सोल्युशन, द्रावण. When a substance dissolve in water, a mixture of that substance and water is formed. When a substance dissolve in water, the mixture of that substance in water is formed. This mixture is called solution of that substance. ओके, बघा, सोल्युशन म्हणजे द्रावण म्हणतात त्याला मराठीत. पाण्यात एखादा पदार्थ जेव्हा विरघळतो की विरघळल्यावर पाणी आणि त्या पदार्थाचं मिश्रण तयार होतं. या मिश्रणालाच, या मिक्सचरला सोल्युशन किंवा द्रावण म्हणतात. ओके, 4th स्टँडर्ड, स्टार्ट रायटिंग.
सोल्युशन, सोल्युशन लिहायचं आहे. बॉक्स मध्ये जी टर्म दिसते नवीन, सोल्युशन. When a substance dissolve in water, a mixture of that substance and water is formed. This mixture is called the solution of that substance. गार्गी तुला मी डिक्टेट करते, तू लिही. द्रावण, सोल्युशन म्हणजे मराठीमध्ये त्याला द्रावण म्हणतात. येस गार्गी, बुक मॅम आहे का माझ्याकडे तुझ्याकडे? बुक आहे. ओके ओके, राईट. स्टार्ट रायटिंग. चला, लिहून झाल्यावर सांगा मला. न्यू टर्म सोल्युशन, मराठीमध्ये द्रावण म्हणतो आपण त्याला. ओके, नवीन शब्द आहे द्रावण. न्यू टर्म इज सोल्युशन. स्टार्ट रायटिंग आफ्टर completing. प्लीज लेट मी नो. थर्ड स्टँडर्डचे लिहून झालेत का डायरेक्शन्स? थर्ड स्टँडर्ड कोणीही माईक चालू करणार नाही, चॅटबॉक्स मध्ये लिहा. लिहा पटकन. हा, सार्थकचे झालेत. सार्थक रीड करून दाखव मला. ईस्ट, 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 वेस्ट. मराठीमध्ये पण सांगितलेलं मी. ईस्टला काय म्हणायचं मराठीत? पूर्व. हा. वेस्ट, पश्चिम. हम्म. साऊथ, हम्म. वाच मराठी. साऊथला काय म्हणायचं? दक्षिण. दक्षिण, हा, दक्षिण. आणि अजून एक उत्तर, नॉर्थ, उत्तर. व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. माइक ऑफ करायचं बेटा. येस, स्वराज ऑल्सो कम्प्लीटेड. स्वराज, रीड. यस मॅम. पूर्व, ईस्ट. पश्चिम, वेस्ट. हम्म. दक्षिण, साऊथ. हम्म. उत्तर, नॉर्थ. नॉर्थ. ओके. येस, आता ह्या दिशा लक्षात ठेवायचं काम करायचं आहे. कशा लक्षात ठेवणार? घरात उभं राहून ज्या ठिकाणी सूर्य उगवतोय ती आहे तुमची ईस्ट म्हणजे पूर्व, आणि त्या ईस्टच्या मागची बाजू म्हणजे तुमची वेस्ट, पश्चिम. ओके, डाव्या हाताला आहे नॉर्थ म्हणजे उत्तर, आणि उजव्या हाताला आहे साऊथ म्हणजे दक्षिण. ओके, लक्षात ठेवायचं आहे एकदम नीट. येस येस. फोर्थ स्टँडर्ड कम्प्लीटेड. फोर्थ स्टँडर्ड. चला, ही नवीन टर्म होती, झाली आहे का सगळ्यांची? When a substance dissolves in water, a mixture of that substance and water is formed. This mixture is called a solution of that substance. पाण्यात जेव्हा एखादा पदार्थ विरघळतो, थर्ड वाल्याने सुद्धा लक्ष द्यायचं आहे. बघा, एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आता नेक्स्ट मध्ये आपण, आपल्याला जे सलाईन लावतात की नाही आपण आजारी पडल्यावर, तर त्यामध्ये काय असतं ते बघायचं आहे आपल्याला. ओके. फोर्थ स्टँडर्ड फास्ट. ओके, सी. If someone gets lose motion, लक्ष द्यायचं आहे. If someone gets lose motion, we give them a solution of salt and sugar to drink. बघा, जर आपल्याला कधी जुलाब आणि उलट्या झाल्या तर मम्मी काय देते आपल्याला? पाण्यामध्ये काय देते? साखर आणि मीठ विरघळून जे काही सोल्युशन आहे, जे काही द्रावण आहे ते प्यायला देते. ओके, दिस सोल्युशन इज कॉल्ड ORS और ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. या सोल्युशनला, या द्रावणाला काय म्हणायचं आहे? ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. मराठीमध्ये त्याला जलसंजीवनी असं म्हणतात. ओके.
जे पॅकेट भेटतात बघा आपल्याला ORS चे, आपण आजारी असलो की पाण्यामध्ये ते टाकून प्यायला सांगतात डॉक्टर. येस ऑर नो? पिलेत का तुम्ही कधी? ऑरेंज किंवा लेमन फ्लेवर असतो त्याचा, सांगा मला. येस. मग तेच काय असतं, त्यामध्ये काय असतं, सॉल्ट अँड शुगर असते. ओके. जेव्हा आपल्याला लूज मोशन्स किंवा उलट्या होतात, त्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीचं डिहायड्रेशन होतं. जे काही पाण्याचं प्रमाण आहे ते आपल्या बॉडीतलं कमी होतं. आपल्याला उलटी आणि जुलाब लागले की सगळं बॉडी मधलं पाणी निघून जातं. मग ते पाणी, त्या पाण्याची पातळी आपल्या बॉडी मधली स्टेबल ठेवण्यासाठी, त्याचं रिहायड्रेशन करण्यासाठी आपण ORS पित असतो. ORS म्हणजे ORS इज अ सोल्युशन ऑफ सॉल्ट अँड शुगर. मराठीमध्ये त्याला जलसंजीवनी म्हणतात. साखर आणि पाणी विरघळून तयार केलेले द्रावण. ओके. A patient in a hospital is sometimes put on saline, that is, on a solution of salt in water. Sometimes other medicines may also be given through saline. These are examples of useful solution. बघा, पण जर कधी आपल्याला जास्तच एकदम कंडिशन आपली वर्स झाली तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात, आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यावर काय केलं जातं, आपल्याला सलाईन लावली जाते. हे सलाईन मध्ये काय असतं माहितीये का तुम्हाला? हे सलाईन कशाचं बनलेलं असतं? सलाईन म्हणजे मीठ आणि पाणी. ओके. मीठ आणि पाणी एकत्र करून सलाईन बनवलं जातं. मग कधी कधी जी औषधं इंजेक्शन थ्रू द्यायची असतात ती आपल्याला या सलाईन मध्ये टाकून सुद्धा आपल्या बॉडीमध्ये पोचवली जातात. ओके. मग हे सलाईन आणि ORS, जलसंजीवनी आणि सलाईन, हे काय आहे? दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ युजफुल सोल्युशन. काही उपयुक्त द्रावणांची उदाहरणे आहेत. ओके. समजलंय? अंडरस्टूड टिल हिअर? Yes? Tell me, do you all have understood till here? Okay. आता बघा, इथे काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. तुम्हाला माहित आहेत का या गोष्टी? बघा. Sea water is salty to taste because it is nothing but a solution of salt that occurs naturally. बघा, आपण समुद्राचं पाणी पिऊ शकतो का? सांगा मला. समुद्राचं पाणी पिऊ शकतो का आपण? पितो का आपण समुद्राचं पाणी? नो. वाय? का नाही पित आपण समुद्राचं पाणी? सांगा, कोण सांगणार? येस रिद्धी. तो खूप खारट असतो आणि घाण असतो. ओके. मेन रिझन इज इट इज व्हेरी सॉल्टी. समुद्राचं पाणी खारट असतं म्हणून आपण ते पिऊ शकत नाही. मग हे समुद्राचं पाणी म्हणजे एक प्रकारचं काय आहे? सोल्युशन आहे, द्रावण आहे. ओके. मीठ आणि पाणी एकत्र बनून तयार झालेलं सोल्युशन आहे, द्रावण आहे. ओके. बघा, water of different wells may have different tastes. Why is that so? Some substances from the ground dissolve in the water. They give a taste to the well water. But if there is nothing dissolved in water, water has no taste. बघा, तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळ्या विहिरींच्या पाण्याला वेगवेगळ्या प्रकारची चव असते. असं का असतं? कारण जमिनीत काही पदार्थ असतात, काही खनिजे असतात. ही खनिजे आणि हे पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात आणि त्या पदार्थांची चव या विहिरीच्या पाण्याला येत असते. बघा, पण जर पाण्यात काहीही विरघळलेलं नसेल तर ते पाणी काय असतं? बेचव. त्या पाण्याला चव लागत नाही. When we remove the lid of soda water bottle, bubbles fizz out of it. तुम्ही पाहिलं असेल, सोडा वॉटरच्या बाटलीचं जर तुम्ही झाकण घेतलं, बाहेर काढलं, तर त्याच्यातनं बबल निघतात ना बाहेर, वायूचे असे बुडबुडे फेसासारखं बाहेर येतं, बबल फिज निघतात ना बाहेर. येस ऑर नो? आपण कोणत्याही प्रकारचं जे काही कोल्ड ड्रिंक आहेत तुमचे वेगवेगळे, ते जर हलवून तुम्ही बाहेर उघडलं पटकन झाकण, तर ते बाहेर येतात की नाही असे फसफस करत? येस. To make soda water, a gas called carbon dioxide is dissolved in water under pressure. When the lid is removed, the pressure reduces and the gas bubbles out.
जेव्हा सोडा वॉटर बनवलं जातं, असे कोणत्याही प्रकारचे कोल्ड्रिंक्स बनवले जातात, भरले जातात बाटलीमध्ये, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड नावाचा वायू प्रेशर एक प्रकारचा दाब देऊन पाण्यात विरघळवलेला असतो आणि हा प्रेशर आपण जेव्हा झाकण खोलतो तेव्हा तो प्रेशर रिड्यूस होतो, कमी होतो आणि वायू फसफस करून बाहेर येतो. ओके, येस, अंडरस्टूड टिल हियर? ओके, येस. बघा, थर्ड स्टँडर्ड तुम्ही लिहून ठेवले, सगळ्यांनी लिहिले दिशांची नावे. ओके, डायरेक्शन्स नेम. आता इथे काय सांगितलंय, इन द फ्रेम शो द फॉलोइंग थिंग्स इन युअर हाऊस इन द राईट प्लेसेस. त्या फ्रेम मध्ये तुमच्या आजूबाजूला कोणती घरं आहेत, नेबरिंग हाऊस. ओके, हे जर तुमचं घर आहे मधलं, तर तुमच्या आजूबाजूला असणारी घरे कुठे असतील, कुठे आहेत ते दाखवायचे आहेत. नंतर वन शॉप नियर हाऊस, तुमच्या आजूबाजूला असणारं एखादं दुकान दाखवायचं आहे. वन ट्री, एक झाड, जर ते इथे असेल, या ठिकाणी असेल तर, घराच्या बॅकयार्डला मागे असेल तर इथे, असं कुठेतरी दाखवायचं आहे जे असेल. वन रोड नियर बाय, बाजूने जाणारा जवळपासचा एखादा रस्ता दाखवायचा आहे. वन बस स्टॉप नियर बाय, आणि बस स्टॉप असेल तर बस स्टॉप दाखवायचा आहे. नाव सी व्हॉट युअर नेबरहुड लुक्स लाईक. आता पाहायचं आहे की तुमचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो कसा दिसतो. ओके, करू शकाल तुम्ही? तुमचं घराचं असं लोकेशन काढून कोणत्या साईडला दिशा तुमची ईस्ट आहे, वेस्ट आहे ते करू शकाल? नेक्स्ट लेक्चरला मला दाखवायचं आहे असं. ओके, फक्त डायरेक्शन लिहून दाखवलं तरी चालतील, पण यू शुड शो मी ना. बघा, इथे सुद्धा आपल्याला काही असे पॉइंट्स दिले आहेत जे तुम्हाला माहित असतील किंवा माहित आहेत की नाही ते विचारलेलं आहे. बघा, डू यू नो द सन रायझेस अँड सेट्स एव्हरी डे. तुम्हाला माहित आहे का सूर्य हा रोज उगवतो आणि रोज मावळतो, हो की नाही? हो की नाही, माहिती आहे ना तुम्हाला, सूर्य रोज उगवतो आणि रोज मावळतो. एका विशिष्ट वेळेला सकाळी सकाळी सूर्य उगवतो आणि संध्याकाळी 6 किंवा 7 वाजता सूर्य मावळतो, सगळीकडे अंधार पडतो. ओके, दॅट इज वाय द सन इज यूज टू डिटरमाइन डायरेक्शन. म्हणूनच सूर्याचा उपयोग हा दिशा ठरवण्यासाठी केला जातो. ओके, जर सूर्य आज उगवला असता आणि नंतर परत 2 दिवस तसाच राहिला असता आणि नंतर तिसऱ्या दिवशी मावळला असता, तर आपण त्या सूर्याचा उपयोग करू शकलो असतो का डायरेक्शन डिटरमाइन करायला? सांगा मला. नो, we can use sun to determine direction because the sun rises and sets every day. सूर्य रोज उगवतो आणि रोज मावळतो, म्हणून आपण सूर्याचा उपयोग दिशा ठरवण्यासाठी करतो. नेक्स्ट, the magnetic needle in a compass always lies in the north south direction. Ask your teacher or parents to show it to you. बघा, हे आहे होका यंत्र, याला होका यंत्र म्हणतात. ओके, कंपास, इंग्लिश मध्ये त्याला कंपास म्हणतात. हे आहे होका यंत्र. त्यामध्ये बघा, साऊथ, नॉर्थ, ईस्ट आणि वेस्ट दिसते का तुम्हाला? ई दिसतोय, मग तर ईच्या खाली डब्ल्यू आहे, नंतर या बाजूला एन आहे आणि या बाजूला साऊथ आहे. दिसतंय का तुम्हाला? येस, याला काय म्हणायचं आहे, या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणायचं आहे? कंपास. मराठीमध्ये त्याला होकायंत्र म्हणतो. याचा वापर आपण डायरेक्शन ओळखण्यासाठी, दिशा ओळखण्यासाठी करत असतो. The magnetic needle in a compass always lies in the north south direction. होकायंत्रामधील जी मॅग्नेटिक निडल आहे, चुंबक सुई आहे, ती नेहमी नॉर्थ साऊथ म्हणजे उत्तर दक्षिण दिशा दाखवते. ओके, तुम्ही स्कूलमध्ये तुमच्या टीचरांच्या किंवा टीचरला विचारून किंवा पॅरेंट्सला तुम्हाला हे दाखवायला सांगू शकता. बघा,
ही आहे एक निडल, दिसते तुम्हाला, ॲरो दिसतोय आणि खाली चंद्र दिसतोय बघा. सी, हा जर तुमचा होकायंत्र असेल, येस, तर ही आहे तुमची एक निडल. येस, बघा आपण डायरेक्शन्स पाहूया. येस, इथे हा मधला पॉइंट असेल तुमचा आणि दिशा कशा प्रकारे असतील होकायंत्रामध्ये, ही वरची ईस्ट, इथे वेस्ट, इथे नॉर्थ आणि इकडे साऊथ. मग होकायंत्र जेव्हा तुम्ही वापरायला जाल तो नेहमी, ही जी निडल आहे ही अशाच प्रकारे असते, नॉर्थ साऊथ डायरेक्शनला. मग तुम्ही जर कुठे हरवलात, हे मोस्टली आपले जे स्काउट गाईडचे वगैरे कॅम्प असतात ना, तेव्हा हे यंत्र वापरायला शिकवतात. जर तुम्ही कुठे अडकलात, मग तुम्हाला कोणत्या दिशेला जायचं आहे हे माहिती नाही, तर हा होकायंत्र, हा कंपास, आपली स्नेहा माईक बंद कीजिए बेटा, हा होकायंत्र किंवा हा कंपास आपली मदत करू शकतो. त्याचे जे मॅग्नेटिक निडल आहे, ती चुंबक सुई आहे, ती नेहमी उत्तर दक्षिण म्हणजे नॉर्थ साऊथ डायरेक्शनलाच असते, त्यामुळे तो आपली दिशा ओळखण्यासाठी मदत करू शकतो. येस, अंडरस्टूड टिल हियर? सांगा, डू यू ऑल हॅव अंडरस्टूड? ओके, बघा खाली तुम्हाला एक पिक्चर दिसतंय, त्या पिक्चर मध्ये काय आहे आपण पाहूया बघा. सई and Abhay have been asked to solve this problem. Can you help them? सई आणि अभय यांना शाळेत एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दिला, तुम्ही त्यांना मदत करू शकता का, बघूया आपण. डायग्राम दिसते आणि डायग्राम मध्ये एकाच ठिकाणी फक्त दिशा दाखवलेली आहे, डायरेक्शन दाखवलेली आहे. सार्थक सांग मला, कोणती डायरेक्शन दाखवलेली आहे त्या डायग्राम मध्ये? या चित्रात फक्त एकच डायरेक्शन दिलेलं आहे, कोणतं? ईस्ट. ओके ओके, तर बघा आता आपण क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन नंबर A1 काय आहे? इन दिस पिक्चर द ईस्ट इज मार्क्ड. यूज दॅट टू राईट द अदर 3 डायरेक्शन इन द येलो बॉक्सेस. बघा आता या चित्रात आपल्याला फक्त ईस्ट दिलेला आहे, पूर्व दिशा दिलेली आहे, आणि त्या पूर्व दिशेचा वापर करून बाकीच्या येलो बॉक्सेस मध्ये आपल्याला बाकीच्या डायरेक्शन लिहायच्या आहेत. मग ईस्टच्या वरची, ईस्टच्या अपोजिट कोणती डायरेक्शन येईल, कोणती दिशा येईल, स्वराज सांग. वेस्ट. येस, वेस्ट म्हणजे पश्चिम. आणि जिथे सारा लिहिलेला आहे, सारा, तिकडची बाजू कोणती येईल? बघा आता तुम्ही ईस्ट कडे तोंड करून उभे आहात, आता नीट लक्ष द्या, ईस्ट कडे तोंड करून उभे आहात म्हणजे उलट, बरोबर, ईस्ट कडे तोंड करून उभे आहात म्हणजे ही बाजू आहे ना, ही काय येणार? दिस विल बी युअर नॉर्थ. डावी बाजू काय होणार होती आपली? नॉर्थ होणार होती ना, डावी बाजू उत्तर, नॉर्थ. मग ही नॉर्थ दिशा येईल आणि ही काय येईल? साऊथ. जिथे सारा लिहिलेला आहे ती कोणती येईल? साऊथ. ओके, अंडरस्टूड? लेफ्टला काय आहे समजलं का तुम्हाला? बघा मी इथे डायग्राम तुम्हाला शो करते, इथे लक्ष द्या. हा बॉक्स दिला आहे आपल्याला, बरोबर, आणि इथे रस्ता दाखवलाय, बरोबर, आणि या बॉक्स मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? हा एक बॉक्स दिलेला आहे, हा आहे ईस्ट असं सांगितलं आहे, बरोबर, आणि इथं काय येणार मग? वेस्ट, बरोबर. पण आपला रूल काय आहे? जर तुम्ही पूर्वेकडे तोंड करून उभे आहात, जर तुम्ही ईस्ट कडे तोंड करून उभे आहात, तर तुमच्या ही बाजू काय झाली तुमची? लेफ्ट. लेफ्ट काय येणार? नॉर्थ. ओके, आणि ही बाजू काय झाली? राईट. मग राईट काय येणार? साऊथ. समजलं? येस, अंडरस्टूड? दिस विल बी नॉर्थ, दिस विल बी साऊथ, कारण ही आहे तुमची लेफ्ट साइड आणि ही आहे राईट साइड. ओके, सगळ्यांना समजलं का? लिहा चॅट बॉक्स मध्ये. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला हे समजणं. सगळ्यांना समजलंय सार्थक? अंडरस्टूड?
हो टीचर. Okay. Yes, others also. Vargi, then आर्या, कन्येश, स्वराज, स्नेहा, मधुरा. समजलं का मधुरा? ओके. ओके. बघा. मग आता आपण क्लिअर झालो. आपल्या कोणत्या बाजू कोणत्या आहेत. आता आपण प्रश्नांची उत्तरं देऊया. In which direction do we travel to go from the ice cream shop to the bus stop? आता आईस्क्रीम शॉप पासून आपल्याला बस स्टॉप पर्यंत जाण्यासाठी कुठल्या दिशेला चालत जावं लागेल सांगा आता. कोणती आहे ही दिशा सांगा. लेफ्ट साइडला कोणती होती बघा. कोणती आहे लेफ्ट साइडला? रिद्धी सांग. नॉर्थ. येस, आपल्याला नॉर्थला चालत जावं लागेल. नंतर बघा आता इथे काय विचारलंय त्याच्या पुढचं क्वेश्चन. Amir wants to go to ice cream shop. In which direction must he walk? आता आमिर इथे ईस्टला उभा आहे. ओके, आमिर ईस्टला उभा आहे पण त्याला आईस्क्रीम शॉप कडे जायचं आहे. बस स्टॉप कडे नाही, आईस्क्रीम शॉप कडे वरती. कोणती दिशा आहे वरती सांगा. कोण सांगणार? येस वेदांग. पश्चिम. येस. स्नेहा. ओके, कोणते डायरेक्शन आहे? वेस्ट, पश्चिम. सारा वॉन्ट्स टू गो टू बस स्टॉप. इन विच डायरेक्शन मस्ट शी गो? साराला आता बस स्टॉप कडे जायचं आहे. मग सारा कोणत्या बाजूने कोणत्या डायरेक्शनला जाणार सांगा मला. सारा कुठे उभी आहे? नाही दिसत. ओके, वेट. आता दिसते का? हो टीचर. हा, आता सांगा मला. वेट, जास्त स्क्रोल झालं. ओके, बघा आता सारा कुठे उभी आहे सांगा मला. सारा कोणत्या बाजूला उभी आहे ते उत्तर द्या अगोदर. बस स्टॉपचा आपण नंतर विचार करू. सारा कोणत्या बाजूला उभी आहे बघा सांगा. इकडे सारा उभी आहे. काय आहे हे? गार्गी सांग. साऊथ. ओके, साऊथ. मग आता सार्थक सांग, साराला साऊथ वरून कोणत्या साईडला जावं लागणार बस स्टॉप साठी? नॉर्थ. येस, व्हेरी गुड. म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना दिशा कशा ओळखायच्या, डायरेक्शन कशा ओळखायचे ते समजलंय. येस, अंडरस्टूड ऑल ऑफ यू. तुम्ही करून आणाल ती ऍक्टिव्हिटी. घराचा एक चौकट काढायची आणि त्यामध्ये तुमचं घर कोणत्या दिशेला आहे त्यानुसार बाकी सगळे डायरेक्शन्स लिहून आणायचे. येस, करू शकाल तुम्ही. ओके, आणि डू यू ऑल्सो हॅव अंडरस्टूड अबाउट दिस लेसन? या लेसन मध्ये आपण काय शिकलो? पाण्यामध्ये कोणकोणते पदार्थ विरघळतात आणि पाण्यात पदार्थ विरघळल्यावर त्याला सोल्युशन म्हणतात. सोल्युशन म्हणजेच मराठीमध्ये त्याला द्रावण म्हणतात. ओके, मग आता सांगा, मीठ पाण्यात विरघळतं की नाही? येस ऑर नो लिहा. कॉमन सॉल्ट, मीठ. चॅटबॉक्स मध्ये उत्तर लिहा सगळ्यांनी. येस ऑर नो? येस. ओके, देन शुगर, साखर. शुगर, साखर. येस ऑर नो? चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी उत्तरं लिहायची, कोणी हँड रेज करायचा नाही. येस. येस. नाव ऑइल, तेल. नो, तेल विरघळणार नाही गार्गी.
अजून सँड, वाळू. सँड, वाळू. वाळू विरघळणार की नाही पाण्यामध्ये? नो. ओके, सो ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड बोथ दी लेसन्स. दोन्ही लेसन्सचा जो काही पार्ट मी शिकवला सगळ्यांना समजलाय का? येस. Okay, so your homework will be uploaded on our respected Google Classroom. And now you all can leave the class. Before that, I'm going to tell you that जे काही स्कूलचे चेंजेस असतील, तुमच्या काहीही क्लासेस चालू होणार असतील, स्कूलमधले लेक्चर्स चालू होणार असतील, तो वेळ पॅरेंट्सला सांगून टीचरांना कळवणे. ओके, टीचरांना कळवायचं आहे, त्यानुसार तुमच्या क्लासची ऍडजस्टमेंट तुमच्यासाठी केली जाईल. ओके, सो बाय बाय नाव. बाय ऑल ऑफ यू. बाय 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 मॅम बाय. बाय बाय बाय. बाय बाय बाय. Yes, Riddhi, what happened? तिचे स्कूलचे ऑनलाईन क्लास चालू होणार आहेत आजपासून. आजपासून होणार आहेत का? आणि वेळ काय आहे त्याचा? वेळ टाइम काय आहे? कधी चालू होणार आहे? किती वाजता? सांगितलंय का रिद्धी? रिद्धी आवाज येत नाही 3 बेटा. 3 o'clockलाच आहे. मग तुम्ही एक हो. काम कराल का? तुम्ही वैशाली मॅडमला फोन करून सांगा आणि मग ते तुमचा टाइम ऍडजस्ट करते. ओके 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 बाय. बाय.